कायेन मनसा बुद्ध्या कैवलेंद्रियेरपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. ज्ञानोबा तुकाराम. देखे बुद्धीची भाषणे निजे, मनाचा अंकुर नुदेजे. ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा. बुद्धीची भाषा न जाणता म्हणजे बुद्धीने कर्माचा निश्चय न होता, मनाचे स्फुरण न होता म्हणजे मनाने कर्माविषयी बरा वाईट संकल्प न करता जो व्यापार होतो त्याला केवळ शरीराचा व्यापार म्हणतात. हेच मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैसी. योगिये कर्मे करीती तैसी, केवळा तनू. हेच मराठी भाषेत सांगतो ऐक. ज्याप्रमाणे अत्यंत लहान मुलांचा व्यापार होतो त्याप्रमाणे योग्याचे केवळ शरीराने होणारे कर्म असते. मग पांचभौतिक संचले, जेव्हा शरीरासे निदेले. तेत मनची रहाटे एकले, स्वप्नी जेवी. मग हे पंचभूतापासून बनलेले शरीर जेव्हा निद्रेत विसरले जाते तेव्हा स्वप्नात नुसता जसा मनाचाच व्यापार असतो. नवलैके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा. देहा होऊन देव जगरा, परी सुख दुःखे भोगी. अर्जुना, कसे आश्चर्य आहे पहा. स्वप्नात कसा नुसता वासना संस्काराचाच संसार मांडला जातो व अंथरुणावर पडलेल्या देहाला जागे न करता सुख दुःख भोगतो. इंद्रियांच्या गावी निजे, ऐसा व्यापार जो निपजे. तो केवळ उगाम निजे मानसाचा. इंद्रिय देखील स्वप्नातले काही जाणत नाहीत. याप्रमाणे जो व्यापार होतो तो केवळ मनाने होणारा व्यापार होय. योगी तोही करीती, परी कर्मे तेन बांधिजती. जे सांडिली आहे संगती अहंभावाची. योगी पुरुष असा केवळ मनाचा व्यापार करतात, पण देहावर त्याचा अहंभाव किंवा मीपणाच नसल्यामुळे ती कर्मे त्यांना बंधनकारक होत नाहीत. मी ती कर्मे करतो असे कर्तृत्व त्यांच्या ठिकाणी स्फुरत नाही. आता झालिया ब्रह्महत, जैसे पिशाचाचे चित्त. मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. पिशाचाचे चित्त जसे भ्रमिष्ट झाले असता इंद्रियांचे व्यापार नीट होत नाहीत. स्वरूप तरी देखे, आळविले आईके. शब्दू बोले मुखे, परिज्ञान नाही. समोर असलेले माणूस दिसते, त्याने हाक मारली असता ऐकू येते व तो त्याला उत्तरही देतो, पण त्या कशाचेही त्याला ज्ञान नसते. हे असो काजे विन, जे जे काही करण. ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. असो या प्रकारे काही एक उद्देश मनात न धरता जे जे काही केले जाते ते कर्म केवळ इंद्रियाने केलेले होय असे समज. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरूते. ओळख अर्जुना ते म्हणे हरी. भगवान म्हणतात, अर्जुना, मग जेवढे काही जाणणे आहे ते बुद्धीचे कर्म होय हे जाण. जे बुद्धी धुरे करुनी, कर्म करीती चित्त देऊनी. परी ते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. त्या बुद्धीला पुढे करून व चित्त देऊन ते कर्म करतात, पण कर्मापासून ते मुक्त असतात. जे बुद्धीचे ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही. म्हणून कर्म करिता पाही चोकाळले. कारण त्यांचा मीपणा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असल्यामुळे तो मीपणा बुद्धीपासून देहापर्यंत जी तत्वे आहेत त्यापैकी कोणाच्याही ठिकाणी नसतो. या तत्वांना अहंकाराची आठवणच नसते. अशा रीतीने हा कर्मयोगी कर्म करीत असताना निष्काम असतो. अगा करीते नवीन कर्म, तेची ते निष्कर्म. हे जाणती सवर्म गुरुगम्य जे. बापा अर्जुना, मी कर्माचा करता असे कर्तृत्व उत्पन्न न होता जे कर्म होते त्याला नैष्कर्म म्हणतात. हे नैष्कर्म्याचे अनुभविक वर्म गुरुच्या मुखानेच कळत असते. हे मर्मज्ञ गुरुपुत्रच जाणतात. आता शांतरसाचे भरिते, सांडत आहे पात्राते. जे बोलणे बोला परोते बोलवले. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
जी स्थिती शब्दाने सांगता येत नाही ती गुरुकृपेने माझ्याकडून शब्दानेच सांगितली गेली. म्हणून माझ्या चित्तरूपी पात्रात शांतरसाचे भरते येऊन ते बाहेर ओसंडू लागले. म्हणजे चित्ताची कर्ता क्रिया कर्म या त्रिपुटी रहित निर्वासन स्थिती होणे याला शांतरस असे म्हणतात. येत इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयाशीची आती लागू परिसावया. ज्यांचा इंद्रियांचा निशेष संबंध सुटला अशा पुरुषांनाच हे निरूपण ऐकण्याचा अधिकार आहे. त्यांनाच हे समजू शकेल. हा असो अति प्रसंगू न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू. म्हणून या श्लोक संगती सुटली जाईल हे विषयांतर राहू देऊ व मूळ संवादाकडे वळू. जे मना आकळिता कुवाडे गागुशिता बुद्धी नातुडे ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. अर्जुना, जे मनाला आकलन होऊ शकत नाही, बुद्धीने विचारांची कितीही घासघीस केली तरी जे तिला सापडत नाही ते आज तुझ्या थोर सुदैवाने माझ्याकडून सांगितले गेले. जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणिके काय करावे कथा सांगे. जे स्वभावतात शब्दाच्या पलीकडे आहे ते जर शब्दाने सांगता आले तर इतर निरर्थक कथा काय करायच्या. हा अर्थविशेषु श्रोतयांचा जाणो निदास निवृत्तीचा मने संवाद दोघांचा परिसोनी परिसा. श्रोत्यांची विशेष इच्छा जाणून श्री निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण व अर्जुन या दोघांचा संवाद आत्तापर्यंत ऐकला, आता तसाच पुढेही ऐका. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निरुते चित्त देई. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तुला आता प्राप्त पुरुषांचे चिन्ह सांगतो, ते नीट चित्त देऊ नये. युक्ता कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकीम् अयुक्ता कामकारेण फले सक्तो निबध्यते. ज्ञानोबा तुकाराम. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घररिगो निवरिला शांती जगी. जो आत्मैक्याने संपन्न झाला व जो कर्माचे फळ जे विषय सुख त्यालाही विटला त्यालाच या जगात शांतीने त्याच्या घरी येऊन त्याच्याशी आपले लग्न लावले. येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची आगाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. बाकी जे आत्मैक्याने संपन्न नाहीत ते विषयवासनेच्या गाठीने कर्मफळाच्या खुंटीवर लटकले राहतात. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. ज्ञानोबा तुकाराम. जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आगवे मगन कीजेची येणे भावे उपेक्षी जो. कर्मफळाच्या आशेने कर्म करणारा ज्या तत्परतेने कर्म करतो त्याच तत्परतेने कर्मफळाची आशा न करता योगी कर्म करतो. पण मी करता नाही या अनुभवाने तो त्या फळाची उपेक्षा करतो. तो जयाकडे वासू पाहे ते उती सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते तर आहे महाबोधू. असा योगी जिकडे दृष्टी देतो तिकडे आत्मसुखच त्याच्या प्रत्ययाला येते. तो म्हणेल ते आत्मबोध प्रगट होतो. नवद्वारे देही तो वस्तूची परी नाही करी तुची न करी काही फल त्यागी. नवछिद्रांच्या या देहपुरात तो असून नसतो व फळत्याग केल्यामुळे कर्म करूनही काही करीत नाही. श्लोक. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. ज्ञानोबा तुकाराम. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा. ज्याप्रमाणे परमात्मा अखंड कर्मरहितच आहे पण तोच ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती प्रलय करत असतो आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे. जे हातू पाहून लिंपे उदास वृत्तीचा. आणि जर परमेश्वराला ब्रह्मांडाचा कर्ता म्हणावे तर तो कोणत्याही कर्माला स्पर्श करीत नाही, कारण उदास वृत्तीमुळे त्याच्या हातापायांकडून कोणते कर्मच होत नाही.
योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळून पडे. परी महाभूतांचे दळवाडे, उभारी भले. त्याची योग निद्रा म्हणजे निर्विकल्प स्थिती तर यत्किंचित भंग पावत नाही आणि अकर्तेपणा यत्किंचित मोडत नाही, तरी पंचभूतांचा एवढा मोठा समुदाय उत्पन्न करतो. जगाच्या जीवी आहे, परी कवनाचा कही नोहे. जगची हे होय जाये, तो शुद्धी नेने. तो सर्व जगाच्या अंतर्यामी आहे, पण कधी कोणाचा होत नाही. जगच उत्पन्न होते व नाश पावते, पण त्याला त्याची शुद्धीही नाही. श्लोक. नादत्ते कस्यचित् पापम, नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभु. अज्ञानेनावृत्तं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवा. ज्ञानोबा तुकाराम. पाप पुण्य असेसे, पाशीची असतू न देखे. आणि साक्षी होऊन ठके, एरी गोठी कायसी. पाप पुण्य जवळ असून देखील तो जाणत नाही. त्या बाकीच्या गोष्टी तर असोत, पण तो त्यांचा साक्षी देखील होऊ इच्छित नाही. पै मूर्तीचे निमिळे, तो मूर्तची होऊन खेळे. परी अमृतपण न मिळे, दादुलियाचे. नामरूपांच्या योगाने सगुण साकार देह घेऊन तो लीला करतो, पण त्या जगताच्या स्वामीचे निराकारपण भंगत नाही. तो सृजी पाळी संवारी, ऐसे बोलती जे चराचरी. ते अज्ञान गा अवधारी, पंडुकुमरा. परमेश्वर सृष्टी उत्पन्न करतो, तिचे पोषण करतो व तिचा संहारही तोच करतो, असे जे जगात बोलले जाते. अर्जुना, ते सर्व लोकांचे अज्ञान होय. ज्ञानेन तु तदज्ञानम, येषां नाशितमात्मना. तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परं. ज्ञानोबा तुकाराम. ते अज्ञान जैसमूळ तुटे, तै भ्रांतीचे मसेरे फिटे. मग कर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. हे अज्ञान निशेष नाहीसे झाले असता परमेश्वराच्या कर्तृत्वाची भ्रांती नाश पावते व मग ईश्वराच्या ठिकाणी कर्म व कर्तृत्व दोन्ही मुळीच नाही असे जाणले जाते. एत ईश्वरू एको करता, ऐसे मानले जरी चित्ता. तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. मग ईश्वर करताय म्हणून सृष्टी झालीच नाही ही गोष्ट चित्ताला पटली की सृष्टी मुळीच नसल्यामुळे मुळात परमेश्वर व मी एकच आहोत असा सहजच अनुभव येतो. ऐसे निविवेके उदो चित्ती, तयाशी भेदू कैसा त्रिजगती. देखे आपुलिया प्रतिती, जगची मुक्त. असा जेव्हा विवेक चित्तात प्रगट होतो तेव्हा तिन्ही लोकात त्याला आपल्याहून भिन्न वस्तूच दिसत नाही आणि त्या अनुभवाने तो आपल्याप्रमाणे सर्व जीवांना उपाधिरहित म्हणजे मुक्त समजतो. जैसी पूर्व दिशेच्या राऊळी, उदया येताची सूर्य दिवाळी. की एरी ही दिशा तियेची काळी, काळीमा नाही. ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या घरी सूर्याचा उदय झाल्याबरोबर जिकडे तिकडे सूर्यप्रकाशाची दिवाळी होते, किंवा पूर्व दिशेप्रमाणे इतर दिशांच्या ठिकाणी अंधार नाहीसा होऊन प्रकाश होतो. तद्बुद्ध यस्तदात्मान स्तनिष्ठास्तपरायणा, गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूत कल्मषात्. ज्ञानोबा तुकाराम. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. बुद्धीचा निश्चय होऊन आत्मज्ञान झाल्यामुळे जे सर्व काळ आपल्याला ब्रह्मस्वरूपच समजतात, ब्रह्माच्या ठिकाणी कर्म समर्पण करून चित्त स्थिर करतात व जे याप्रमाणे अखंड ब्रह्मपरायण होतात, ऐसे व्यापक ज्ञान भले. जयाच्या हृदया ते गिवशित आले, तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही. असे व्यापक ज्ञान ज्यांना प्राप्त झाले त्यांची समता दृष्टी अर्जुना काय विशेष शब्दाने वर्णन करायची. एक आपण पाची जैसे, ते देखती विश्व तैसे. हे बोलणे कायसे नवलू येथ. आपण जसे आपल्याला अनुभवितात तसेच ते सर्व विश्व पाहतात असा हा अपूर्व प्रत्यय आहे, शब्दाने सांगता येत नाही. परी दैव जैसे कौतिके, कहीची दैन्य न देखे. का विवेक हा नोळके, भ्रांती ते जेवी. ज्याप्रमाणे भाग्याला दारिद्र्य कधीच दृष्टीस पडत नाही किंवा विवेकाला भ्रांती कधी समोर दिसत नाही, ना तरी अंधकाराची वाणी.
जैसा सूर्यो न दैखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यूकथा. अथवा सूर्याला स्वप्नात देखील अंधाराचा मसला पाहायला मिळत नाही किंवा अमृताला मृत्यूची गोष्ट ऐकण्याचा कधी प्रसंग येत नाही. हे असो संतापू कैसा चंद्रुण स्मरे जैसा भूती भेदून नेनती तैसा ज्ञानी ते. हे असू दे, पण चंद्राला उकाड्याचे कधी ज्ञान होते का? कधीच होत नाही. त्याप्रमाणे त्या ज्ञानीपुरुषांना भेद म्हणजे ब्रह्माहून ही भूतसृष्टी निराळी आहे, वेगळी आहे किंवा भूते परस्पराहून भिन्न आहेत असा भेद कधीच दिसत नाही. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. ज्ञानोबा तुकाराम. मग हा मशकू हा गजू की हा स्वपचू हा द्विजू पहिलै तरू हा आत्मजू हे उरेल के. मग हा मशक हा हत्ती हा चांडाळ हा ब्राह्मण असा किंवा हा मुलगा व इतर परके असा भेदभाव उरेल का? ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन. हे असो कैसे स्वप्न जागतया. अथवा ही गाय हा कुत्रा हा श्रेष्ठ हा कनिष्ठ हा भेद तरी कुठला राहणार? जागणाऱ्या मनुष्याला स्वप्न कसे दिसेल? येत भेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला हो आवा. तो आधीची नाही आगवा आता विषमू काही. जर कशाचा अहंकार उरला तरच भेदाचा प्रत्यय येतो. तो अहंकार तर पूर्वीच निशेष नाहीसा झाला, मग विषमपणाचा प्रत्यय कोठून येणार? श्लोक. इहेव तेर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मना निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता. ज्ञानोबा तुकाराम. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समसृष्टीचे. म्हणून ज्ञानी पुरुष सर्वत्र सर्वदा समबुद्धीच असतात. ते आपणच अद्वैत ब्रह्मस्वरूप होतात व हीच खरोखर समदृष्टीची गुह्य खूण आहे. जे विषय संगून सांडिता इंद्रिया तेन दंडिता परिभोगिली निसंगता कामने विन. ज्यांनी विषयाचा संग न सोडता व इंद्रियांना बळजबरीने न आवरता विषय सुखाची निशेष कामना सोडल्यामुळे निसंगपणाचा अनुभव घेतला. जे लोकांचे निआधारे लौकिकेचे व्यापारे परी सांडिले निजसुरे लौकिकू हे. जो लोकात राहूनच लोक करतात तसे व्यापार करताना दिसतो, पण हे अज्ञान भ्रांतिजन्य लोक व लौकिक व्यापार ज्यांनी मनातून सोडले किंवा जो विसरले. जैसा जना माझी खेचरू अस्तुची जना नये नोहे गोचरू तैसा शरीरी परिसंसारू नोळखे तया ते. ज्याप्रमाणे आकाशात संचार करणारे पिशाचादिक असून लोकांना दिसत नाहीत, त्याप्रमाणे शरीरादिकांच्या ठिकाणी होणारा संसार तो मुळीच जाणत नसतो. हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळलोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. हे असू दे, वाऱ्याच्या योगाने पाणीच पाण्यावर लोळते, पण दुसरे अज्ञानी लोक त्या पाण्याच्या लोळण्याला वेगळे समजून त्याला तरंग म्हणतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.